चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बेसिक कन्सेप्ट ऑफ ज्योमेट्री यामध्ये पॉलिगॉन बघणार आहोत. ठीक आहे. तर पॉलिगॉन ची सुरुवात ही ट्रायंगल पासून होते. ठीक आहे. आता ट्रायंगलला आपण बघूया. हा ट्रायंगल आहे. ठीक आहे. यामध्ये 3 साइड आहेत, 3 अँगल्स आहेत, 3 साइड्स 3 अँगल्स आहेत. ठीक आहे. तर समजा मी याला नाव देतो ABC आणि याचे अँगल्स समजा हा अँगल x, हा y आणि z. तर मला एक सांगा, x प्लस y प्लस z इज इक्वल टू 180 होतात. इज इक्वल टू 180 म्हणजे सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. ओके, हे झालं. आता हे जे अँगल्स आहे हे आतून आहेत. हे जे अँगल्स आहेत ते किती आहे? आतून मध्ये आहे. ठीक आहे. म्हणून हे जे एक्स वाय झेड आहेत, एक्स वाय झेड याला आपण इंटेरियर अँगल म्हणणार आहे. याला आपण इंटेरियर अँगल म्हणणार आहे. ठीक आहे. आता समजा मी जर या अँगलची साईड वाढवली, ठीक आहे, हा जो बाहेरचा अँगल बनेल, या बाहेरच्या अँगलला समजा आपण पी नाव दिलं, तर पी हा एक्सटेरियर अँगल असतो. पी हा काय असतो? एक्सटेरियर अँगल. हा जो पी आहे ना, या पी ची व्हॅल्यू हा एक्स प्लस वायच्या बरोबरीची असते. म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू हा अँगल पी आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे. याच्या अपोजिट जो झेड अँगल आहे, इथून एक लिनियर पेअर बनतो म्हणजे 180. ठीक आहे. म्हणजे पी काय असेल? 180 मायनस झेड. तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू पी बनत आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. याच्या बाजूचा अँगल आपल्याला घ्यायचा नाही आहे. जसं फॉर एक्झाम्पल मी इथून जरी वाढवली ही साईड आणि इथं जर मी याला क्यू नाव दिलं, तर क्यू ची व्हॅल्यू काय होईल? वाय प्लस झेड. त्याच्या लागून जो एक्स आहे त्याला घ्यायचं नाही आहे. क्यू ची व्हॅल्यू होईल वाय प्लस झेड. आणि जर मी याला वाढवलं तर आणि याला नाव दिलं आर, तर आर ची व्हॅल्यू काय होईल? एक्स प्लस झेड. ठीक आहे. म्हणजे वाय प्लस झेड इज इक्वल टू मला काय मिळणार? क्यू आणि एक्स प्लस झेड इज इक्वल टू मला काय भेटतं? आर. ठीक आहे. या प्रकारे आपल्याला ते सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. यानंतर आता मला एक सांगा, याच्यात आपण शिकूया पी प्लस क्यू प्लस आर हे जे 3 एक्सटेरियर अँगल आहेत, याला आपण याची जे टोटल केली तर 360 डिग्री बनते. ठीक आहे. 360 डिग्री बनते. या तीनही अँगलची जर आपण टोटल केली तर हे आपल्याला किती डिग्री मिळेल? 360 डिग्री मिळणार आहे. आणि याच्यानंतर जे आपण पॉलिगॉन शिकणार आहोत, जे पण आपण पॉलिगॉन शिकणार आहोत, त्या सगळ्यांचं एक्सटेरियर अँगल हे 360 डिग्री. 360 डिग्री अँगल हे कॉमन असेल एक्सटेरियर साठी. इंटेरियर अँगल हे चेंज होत जाईल. ठीक आहे. सेकंड पॉलिगॉन आहे क्वाड्रिलेटरल. या क्वाड्रिलेटरल मध्ये आपण एक डायग्राम काढूया. आपण कशाही प्रकारची डायग्राम काढू शकतो. यामध्ये 4 साइड आणि 4 अँगल असतील. 4 साइड आणि 4 अँगल. आता याला जर मी जोडलं तर यामध्ये मला किती ट्रायंगल मिळत आहे? 1 2. यामध्ये मला 2 ट्रायंगल मिळत आहे. एक ट्रायंगल 180 डिग्रीचा होतो. ठीक आहे. एक ट्रायंगल 180 डिग्रीचा. 2 ट्रायंगल 180 मल्टिप्लाइड बाय 2 360 डिग्री. तर 360 डिग्री हे याचे इंटेरियर अँगलचा सम असेल. इंटेरियर अँगलचा सम असणार आहे. ठीक आहे. कारण की क्वाड्रिलेटरल मध्ये किती ट्रायंगल्स बनत आहे? 2 ट्रायंगल बनत आहे. ठीक आहे. तर यानंतर आपण एक चार्ट काढूया आणि याचा इंटेरियर अँगलचा सम 360 डिग्री. एक्सटेरियर
जर मी याला बाहेर असं ओढत गेलो, ठीक आहे, याप्रमाणे, तर मला एक्सटेरियर अँगल मिळणार. एक्सटेरियर अँगलचा सम हा पण 360 डिग्री असणार आहे. एक्सटेरियर अँगल मग तो पेंटागन असो, हेक्सागन असो, काही पण असो, तो चेंज होणार नाही. 360 डिग्री त्याचा एक्सटेरियर अँगल असणार आहे. कोणताही तुम्ही अँगल घ्या, त्याचा एक्सटेरियर अँगलचा सम हा 360 डिग्रीज असणार आहे. थर्ड नंबरचा आहे पेंटागॉन. हा पेंटागॉन आहे. या पेंटागॉनमध्ये 5 साइड, 5 अँगल, ठीक आहे. यामध्ये बघा 1 2 3 ट्रायंगल बनत आहे. एक ट्रायंगल 180 डिग्रीचा, तर 3 मल्टिप्लाइड बाय 180 इज इक्वल टू 540 डिग्री झाला. ओके, म्हणजे हा झाला याचा आय ए म्हणजे इंटेरियर अँगल, आणि 360 डिग्री याचा झाला एक्सटिरियर अँगल. हा काय झाला याचा एक्सटिरियर अँगल, ठीक आहे. अशा प्रकारे पेंटागॉन सुद्धा पाहिलेला आहे. पेंटागॉन हे सगळे पॉलिनोमियल, ठीक आहे. आपण पॉलिगॉनचा चार्ट बघूया. पहिला पॉलिगॉन आपला ट्रायंगल. ट्रायंगलमध्ये साईड किती असतात? साईड असतात 3. ट्रायंगल किती असतील? तर 3 मधून 2 मायनस करायचे. 3 मायनस 2 इज इक्वल टू 1 ट्रायंगल, ठीक आहे. 3 मायनस 2, तर इंटेरियर अँगल 1 मल्टिप्लाइड बाय 180, 1 मल्टिप्लाइड बाय 180 इज इक्वल टू 180, आणि एक्सटेरियर अँगल हा फिक्स असतो, तो म्हणजे 360 डिग्री. दुसरा आहे क्वाड्रिलेटरल. त्याच्यात 4 साईड असतात. जर ट्रायंगल विचारले तर 4 मायनस 2, प्रत्येकामधून 2 मायनस केलं तर तुम्हाला ट्रायंगल मिळून जाईल, म्हणजे 2. तर इंटेरियर अँगल 2 मल्टिप्लाइड बाय 180 इज इक्वल टू 360 डिग्री, आणि एक्सटेरियर अँगल हा 360 डिग्रीज असणार आहे. नंतर आहे पेंटागॉन. पेंटागॉनमध्ये 5 साईड असतात. ट्रायंगल विचारले तर 5 मायनस 2 इज इक्वल टू 3. इंटेरियर अँगल 3 मल्टिप्लाइड बाय 180 इज इक्वल टू 540. एक्सटेरियर अँगल हा 360 डिग्री. नंतर आहे हेक्सागॉन. याच्यामध्ये 6 साईड असतील, ठीक आहे. ट्रायंगल विचारले तर 6 मायनस 2 इज इक्वल टू 4. 4 मल्टिप्लाइड बाय 180 इज इक्वल टू 720. एक्सटेरियर अँगल हा 360 डिग्री. नंतर आहे हेप्टागॉन. याच्यामध्ये 7 साईड असतात. 7 मायनस 2 इज इक्वल टू 5 ट्रायंगल असतील. प्रत्येक ट्रायंगलमधून मी ट्रायंगल विचारलेला आहे, साईडमधून 2 मायनस करत आहे, 2 मायनस करत आहे. 5 मल्टिप्लाइड बाय 180 इज इक्वल टू 900, ठीक आहे. आणि एक्सटेरियर अँगल हा 360 डिग्री. त्यानंतर आहे ऑक्टागॉन. याच्यामध्ये 8 साईड असतात. 8 मायनस 2 इज इक्वल टू 6. 6 मल्टिप्लाइड बाय 180 इज इक्वल टू 1080. एक्सटेरियर अँगल हा 360 डिग्री असेल, ठीक आहे. मग आहे नोनॅगन. नोनॅगनमध्ये किती साईड असतात? 9. तर 9 मायनस 2 इज इक्वल टू 7. 7 मल्टिप्लाइड बाय 180 इज इक्वल टू 1260 डिग्री, आणि 360 डिग्री याचं एक्सटेरियर अँगल असेल. आणि शेवटी आहे डेकागॉन. डेकागॉनमध्ये 10 साईड असतात, ठीक आहे. ट्रायंगल 10 मायनस 2 8. 8 मल्टिप्लाइड बाय 180 इज इक्वल टू 1440 डिग्री आन्सर राहील, आणि 360 डिग्री याचा एक्सटेरियर अँगल, ठीक आहे. या प्रकारे आपण सगळे पॉलिगॉन बघितलेले आहेत.
तर तुम्हाला फॉर्म्युला पण भेटून जाईल साईड. ठीक आहे. n-2 n इथं साईड असतो, साईड -2 मल्टिप्लाइड बाय 180 इज इक्वल टू इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल्स सम. ठीक आहे. इंटेरियर अँगल सम. अशा प्रकारे या प्रश्नांना आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे.